मोठ्या मोठ्या आर्टिस्टने सांगितलं आज पहिल्यांदा एक मुलगी माझा मेकअप करते. असं मी अनेक लोकांकडे ती बोटं कापलेली होती पद्य शिकस्त असल्यामुळे, ती बोटं वेगळी मी बनवलेली होती. माझा पहिला ऐतिहासिक सिनेमा जो होता सत्य शिकस्त, त्याच्यामध्ये आम्ही बहिर्जी नायकांना 9 रूप दिली होती आणि त्याच्यामध्ये हरीशला 9 वेशांमध्ये दाखवायचे आपल्याला. आता ह्याचे विचार करायचे, ह्याच्यापासून माझे असं झालं होतं की बापरे, मी ज्या दगडावरती उभी होते त्या दगडातून बाहेर 2 तागर, मी भयंकर घाबरते सापांना. वेडिंगचा सिनेमा आम्ही जेव्हा शूट करणार होतो त्याच्या 15 दिवस आधी माझं पायाचं अँकलचं ऑपरेशन झालं. नमस्कार, आज आपण आर्ट नोट्सच्या पॉडकास्टसाठी पुण्याला सानिका गाडगीळ यांना भेटायला आलो. सानिका गेली 15 वर्ष प्रॉस्थेटिक्स आणि मेकअप या क्षेत्रात कार्यरत आहे आणि तिने त्याचं उच्च शिक्षण फ्रान्सला जाऊन घेतलेलं आहे. याशिवाय विक्रम गायकवाड इंडस्ट्रीतलं खूप मोठं नाव, यांची ती शिष्य आहे. सानिका, वेलकम टू द शो. तर प्रॉस्थेटिक्स काय आहे आपल्या जरा ऑडियन्सला एकदा इलॅबोरेट कर थोडंसं. प्रॉस्थेटिक्स म्हणजे बेसिकली आर्टिफिशियल बॉडी पार्ट्स बनवणं किंवा जखमा किंवा बॉडीच्या ज्या इंजुरीज असतात, फेक इंजुरीज बेसिकली दाखवणं, त्या रिअल दिसल्या पाहिजेत, हे ह्याला प्रॉस्थेटिक्स म्हणतात. तर सिलिकॉनचा त्याच्यामध्ये वापर असतो जर तुम्हाला बॉडी पार्ट्स बनवायचे असतील तर. पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे सिलिकॉन्स असतात. साधं सिलिकॉन फक्त मोल्ड्स बनवता येतात आणि जर रिअलिस्टिक हात वगैरे दाखवायचा असेल तर त्याचे सिलिकॉन्स वेगळे असतात. तर ते आपल्या इथे अवेलेबल नसतात. म्हणजे पूर्वी तर अजिबातच नसायचं, आता मिळतात बऱ्यापैकी. तर तेव्हा मला ते तिथे गेल्यावर जाणवलं की तिथे किती इझिली अवेलेबल आहे गोष्टी ज्या आपल्याकडे नाहीयेत. किंवा छोट्या छोट्या चेंजेस असतात छोटे छोटे प्रॉडक्ट्स मध्ये, तर ते मला तिथे बघायला मिळालं आणि शिकायला मिळालं. त्यामुळे ते परत आल्यावर मला त्याचा उपयोग तर नक्कीच झाला. पण मला ब्रेक थ्रू 2014 मध्ये मिळाला. तू आलीस कधी परत? 2009. अच्छा, 4-5 वर्षाचा एक पिरियड होता तुला? हो, गॅप नव्हता मला, पण मी तोपर्यंत फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत होते. फेमिना मॅगझिनसाठी काम करायचे आणि पुण्यामधलं जे पहिलं फॅशन वीक झालं ते सुद्धा मी लीड केलेलं होतं. तर फॅशन शोज मध्ये वेगळ्याच प्रकारचे मेकअप आणि वेगळ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. कारण सगळे मॉडेल्स तिथे असतात आणि प्रत्येकाला वेगवेगळे कपडे दिलेले असतात. त्या कपड्यांच्या दृष्टीने मेकअप आणि हेअर करायचं असतं आणि एक शो स्टॉपर असतो. शो स्टॉपरचा जो लुक असतो तो कम्प्लिटली वेगळा असतो ह्या सगळ्यापेक्षा. सो ह्याच्यामध्ये पूजा चोप्रा मॉडेल जी तेव्हा होती, मिस इंडिया होती ती 2010 सालची, तर तिचं 6 शो स्टॉपर लुक्स केले त्या फॅशन शो. त्यामुळे असा तो प्रवास माझा सुरू राहिला आणि मग त्याचबरोबर नाटकांचे मेकअप आणि हे सगळं माझं चालू होतं. पण मला पिक्चर कधी तोपर्यंत मिळाला नाही. पहिला सिनेमा मला 2014 मध्ये मिळाला. तो हायवे एक सेल्फी आर्ट उमेश कुलकर्णींचा होता. सो त्याच्यासाठी म्हणजे तू थांबून नाही राहिलीस की सिनेमा कधी मिळतोय आणि मग मी ते काम करते, असं तू थांबून नाही राहिलीस? तुझे काम वेळेत गेलं ते करत अजिबातच नाही. जे काम हातात असेल ते करत राहिले. स्टार शोज करायचे, स्टेज शोज करायचे, जे काही मेकअपशी रिलेटेड मिळेल. ब्रायडल सुरू केलं होतं. सो मी माझं नॉलेज कम्प्लिटली वापरत होते कंटिन्युअस. फक्त ह्या कालावधीमध्ये मी फक्त प्रॅक्टिससाठी प्रॉस्थेटिक्स वापरत होते असं म्हणूया. त्याचा उपयोग फारसा झाला नाही कारण या सगळ्यांमध्ये त्याचं काही कारणच नव्हतं वापरण्याचं. म्हणून तेवढ्यासाठी मला सिनेमा करायचे होते की त्याच्यामध्ये त्याचा उपयोग होईल. पण मुलगी असल्यामुळे मला तोटा खूप होता. मला काम मिळायला वेळ लागला. अच्छा. कारण फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिमेल मेकअप आर्टिस्टच नव्हते. सिरियसली? हा, मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मी पहिली फिमेल मेकअप आर्टिस्ट. दॅट वॉज कुठलं सर? 2014. कार्ड सुद्धा मिळायचं नाही, खूप त्रास होता कार्ड मिळणं. मग हेअर ड्रेसरचा कार्ड घेऊन गोष्टी करायच्या असं होतं. पण मला दोन्ही कार्ड एकत्रच मिळाले. त्यामुळे माझं सुरुवात अशी झाली. 2014 मध्ये फिमेल मेकअप आर्टिस्ट नव्हती इंडस्ट्रीत? नाही, अजिबातच नाही. हिंदीमध्ये होत्या ऑफिसर, पण ऍज अ लुक डिझायनर म्हणून कोणीच नव्हतं. सगळे जे होते ते सगळे मेल आर्टिस्टच होते. त्यामुळे मला सिनेमे करताना पण किती आर्टिस्ट, मोठ्या मोठ्या आर्टिस्टने सांगितलं आज पहिल्यांदा एक मुलगी माझा मेकअप करते. असं मी अनेक लोकांकडे ऐकलं. त्यामुळे प्रवास थोडा अवघड होता पण झाला तो व्यवस्थित पार पडला.
आणि लुक डिझायनर तू म्हणाली, लुक डिझायनर आणि मेकअप मध्ये फरक आहे का? हा, आता मेकअप करणं म्हणजे तुम्ही मला जे काय सांगताय ते तसंच्या तसं फॉलो करणं, एवढं हे रोज मी फॉलो करायचं आहे, ह्याला मेकअप म्हणायचं. लुक डिझाईन करणं म्हणजे मला डिरेक्टर बरोबर बसून डिरेक्टर मला ब्रीफिंग देतो की ते मला सांगतात की काय प्रकारे मला काय कॅरेक्टर आहे, कशा प्रकारे ते काय काय वावरतं, कसं दिसणं अपेक्षित आहे, त्याच्याप्रमाणे जे काय ब्रीफिंग मला मिळालंय तर त्याप्रमाणे मी तो लुक डिझाईन करायचा असतो. जनरल कधी कधी असंच दिसायला पाहिजे असंही असू शकतो, किंवा स्लाइड चेंज असू शकतो की भागच फक्त बदलायचा आहे. पण कधी कोणाच्या पटकन डोक्यात येऊ शकत नाही की एवढ्याशा गोष्टींनी लुक बदलू शकतो. किंवा कॉस्ट्युम डिझायनर बरोबर ते डिस्कस केलं जातं की कपड्यांमधनं आपण अजून तुमचे असे कपडे आहेत का, मग आपण हे असं करूया मेकअप मध्ये, म्हणजे मग ते दोघांबरोबर मॅच होऊन गोष्टी आपण पुढे जाऊ शकतो. मग ते कॅरेक्टर त्या फिल्मसाठी परफेक्ट होतं. तुम्ही जनरल आर्टिस्ट घेतला आणि ते बसवला असं जनरली होत नाही. पण तुला सगळ्या डिरेक्टर पासून सगळ्या टीम बरोबर तुला काम करून मग ते तिथे मेकअप करायला. हो, म्हणजे आता उद्यापासून शूट आहे आणि मी उद्या सेटवर गेल्या तर मला काहीही करता येत नाही. जेव्हा रिडिंग वगैरे चालू असतं तेव्हापासून आम्ही बसतो. स्टोरी जेव्हा आम्हाला कळते तेव्हा तो कॅरेक्टर जर चेंज होत असेल तर ते कळतं आम्हाला, मग तसं ट्रान्झिशन कसं द्यायचं, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला त्याच्यामध्ये कॅरेक्टर ग्राफ प्रमाणे तुझाही लुक हळूहळू मेलो समजा होत असेल तर तो ते सगळे कलर्स तुला त्यातून बाहेर काढायला. करेक्ट. तसंच कॉस्ट्युम डिझायनर पण करतो, त्यांचे कपडे कसे त्या प्रकारे चेंज होतात की रिच असेल तर कशा प्रकारचे कपडे द्यायचे हे ते ठरवतात. पण मग मला त्याच्यामधनं अजून बाहेर काय काढता येईल, छोट्या छोट्या स्लाईड गोष्टी असतात त्या मेकअप मधनं मी बाहेर कशा काढू शकते हे मला ठरवायचं असतं. किंवा काही आर्टिस्ट असतात त्यांचे कंटिन्युटीमध्ये लुक्स अडकलेले असतात, पण मला तो लुक नको. मी आता फॉर एक्झाम्पल मला मिशी हवी आहे पण तो वाढवू शकत नाही, पण माझ्या दृष्टीने तिथे मिशी आहे त्या माणसाला तर ते चांगलं दिसणार आहे असं असेल तर मग मी मिशी बनवून घेऊन मी मिशी क्रिएट करायची, त्याचे डिझाईन करायचं की मला अशा प्रकारची मिशी हवी आहे, तुम्ही एकमेकाला सांगायचं ती बनवून घ्यायची, त्याचे मेजरमेंट्स घ्यायचे असतात. म्हणजे एखाद्याला गाडी उगवतही नाही, पॅसेज मेजर असेल तर ते पण सगळे. हा, म्हणजे काही लोकांना इथे गॅप्स असतात तर त्या इधर आम्ही फिल करतो किंवा त्याच्यावरनं वेगळी दाढी लावतो, पण स्ट्रबलच हवं असेल तर मग ते फिल करतो. अशा गोष्टी त्या केल्या जातात कारण ते सगळं इव्हन दिसलं पाहिजे. राईट. पण हे जे तू म्हणालीस ना की तुला स्टोरी इन्व्हॉल्वमेंट, आता कसं वाटतं मेकअपचं काम आहे ना, मग तो आला की शॉर्ट चालू झाला की टक 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 टक, ते नाहीये. इट इज अ डिफरंट झोन ऑल टुगेदर. करेक्ट. असं अजिबातच नाही. स्टोरी इन्व्हॉल्वमेंट गरजेची मेकअप आर्टिस्ट आहे मला आजच पहिल्यांदा कळलं. नाही, प्रत्येक सिनेमासाठी स्टोरी इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यात मग मी आता ऐतिहासिक सिनेमे करायला लागल्यावर त्याचं तर जरा जास्त प्रमाण, त्याच्यात प्रोस्थेटिक्सचं खूप जास्त काम असेल ना. हो, आता मी शिवराज अष्टक दिग्पालांचं जे आहे त्याच्यातला पहिला सिनेमा नाही केला, पण त्याच्यानंतरचे 40 सिनेमांचं लुक डिझाईन आणि मेकअप मी केले. त्याची सुरुवात झाली फत्ते शिकसपासून, ज्याच्यासाठी मला स्टेट अवॉर्ड मिळाला होता. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही खूपच प्रकार केले होते. तेव्हा शाहिस्ते खानाचा त्याची बोटं कापलेली होती फत्ते शिकस्त असल्यामुळे, ती बोटं वेगळी मी बनवलेली होती. मग त्याच्यानंतर आम्हाला एक शॉट असा घ्यायचा होता की ती बोटं कापतोय आम्ही, पण त्यांची बोटं काही कापू शकत नाही किंवा मी फक्त ती 3 बोटं ठेवून आम्ही शॉट नाही घेऊ शकत. रिव्हर्स जरी घ्यायचं असलं काही करायचं असलं तरी, तर मी तो हात एवढा बनवला होता. अच्छा. आर्टिस्टचा मेन हात बनवला होता. तो हात त्याला मागून आम्ही सपोर्ट देऊन त्या हातावरती कपडे घातले होते, त्यांचे जे काय होते ते, आणि मग त्याची बोटं मी अर्धी कापली होती. अशा गोष्टी करून ते आम्ही ते शूट केलं. तर अशा प्रकारे त्या गोष्टी कराव्या लागतात. पण मग ह्या नॉर्मली कोणाकडनं तरी बनवून घेतल्या जातात. त्याच्याऐवजी मी फ्रान्समध्ये गेल्यामुळे हे कसं बनवायचं हे मलाच येत असल्यामुळे फर्स्ट हँड झालं. येस, तो एक फायदा झाला. नाहीतर कोणाकडनं तरी बनवून घ्यायचं, त्यांचं टाइम पिरियड जे काय असेल तेव्हा ते मिळणार, आणि या गोष्टी खूप होतात. पण आता समजा पिरियड सिनेमा आहे तर फाईट सिक्वेन्स आहे, तर तुला टीम लागत असेल ना, कारण इथे 4 तलवारी चालल्या तो शॉट मध्ये तर तुला सगळीकडे त्या जखमा आणि ते सगळं हे सगळं तुझंच काम असतं. राईट. हो, माझ्याबरोबर माझी टीम असते आणि ते पण तेवढेच ट्रेंड आहेत. त्यामुळे मी जर कधी सेटवरती नसेल, आता मला काही अडचण असेल
तरी ते कंटिन्यू करतात की आज अशी जखम दाखवली तर उद्या हीच दाखवायची आहे आपल्याला, तर ते कंटिन्यू करतात. कारण पूर्वीच्या पिक्चर मध्ये इकडे लागले मग थोडंसं वर लागलं तर ऑडियन्स फोटोज काढले जातात. खूप काम असेल ना. मेकिंग वाले लोक पण कंटिन्युटीचे फोटो काढतात, पण त्याचबरोबर आम्ही पण काढतो. कारण चुकून जर त्यांच्याकडनं काढला गेला नसेल तर दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम व्हायला नको. बरोबर. कारण एक फाईट काही एका दिवसात संपत नाही. तो फाईट सिक्वेन्स 2 दिवस चालू शकतो, 3 दिवस चालू शकतो, किंवा या 3 दिवसानंतर आम्ही परत 15 दिवसांनी परत त्याच्या पुढचं कंटिन्यू करतोय असं येऊ शकतो. आर्टिस्टच्या डेटा अवेलेबिलिटीवर पण गोष्टी घडतात. सो मग ते लक्षात ठेवायचं. आणि मला थोडं प्रॉस्थेटिक्स बद्दल एलॅबोरेटली सांग ना. व्हॉट इज इट लाईक? म्हणजे हे तू सांगितलंस की स्पेअर पार्ट होतो किंवा एखाद्याचा हात तुटतो, पण इट इज काइंड ऑफ अ स्कल्पचर ना. एका प्रकारचं म्हणजे तू समजा त्याचा मोल्ड घेतलायस किंवा ते प्रोसेस काय असते तुझी? मोल्ड घेणं आता बेसिकली आपल्याकडे मोल्ड वेगळी लोक घेतात, पण मी मोल्ड पण घेऊ शकते. त्यामुळे मी मोल्ड घेते आणि माझ्या वर्कशॉपमध्ये त्याच्यावरती मग वर्क करते. त्याचं क्युअरिंग टाइम वेगळं असतं, त्याच्यासाठी लागणारं सिलिकॉन वेगळं असतं. म्हणजे दिस इज अपार्ट फ्रॉम त्या लाईव्ह माणसावर हे काम वेगळं आहे तुझं? हो हो, सुरू करायला लागलं. येस, कारण इट इज टाइम कन्झ्युमिंग. काही गोष्टींना 15 दिवस लागू शकतात, तर काही गोष्टींना 20 दिवस लागतात, 45 दिवस लागतात. प्रत्येक सिलिकॉन काय वापरलंय त्याच्याप्रमाणे क्युअरिंग टाइम वेगळा असतो, किंवा त्याच्यावरती काय काम करतोय त्याच्याप्रमाणे वेगळं असतं. फेक नोज असतं, आपल्याला नाक बदलायचंय, एखाद्याचं नाक चपटंय, आपल्याला छान सुंदर नाक करायचंय, तर त्याचं मोल्ड घेऊन त्याचं वेगळं नाक बनवणं, आणि मग त्याच्यानंतर ते मोल्ड आपल्याकडे म्हणजे सिलिकॉनचे पॅचेस आपल्याकडे तयार असतात, आणि मग ते सेटवरती आम्ही फक्त चिकटवतो. पण ते चिकटवणं पण सोपं नसतं, ते सगळ्यात अवघड असतं, कारण ते स्किनला मॅच झालं पाहिजे, ते डिफरन्स दिसला नाही. त्यामुळे ते सगळं प्रॉस्थेटिक्स मध्ये येतं. किंवा बॉल्ड कॅप लावणं. बॉल्ड कॅप, टक्कल लावणं सोपं अजिबातच सोपं नसतं. टक्कल लावणं आपल्या इंडस्ट्रीमध्ये खूप कमी लोक आहेत ज्यांना टक्कल लावता येतं. फक्त टक्कल लावायला लोक बोलवली जातात सेटवरती, कारण प्रत्येक मेकअप आर्टिस्टला ते येत नाही. कारण नुसतं टक्कल लावायचं नसतं ते, तर ते अख्खं मॅच करायचं असतं. त्याच्या क्रीजेस नाही आल्या पाहिजे, वेगळं दिसलं नाही पाहिजे, आणि कॅमेरा इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कॅच करतो की ते 110% परफेक्ट झालं पाहिजे असं म्हणायला पाहिजे. फिल्म इंडस्ट्रीत युजली काही ना काहीतरी किस्से होतात, आणि असे प्रत्येकाचे आपापले किस्से असतात. तर तुझ्याकडे पण किस्से असतील ना मेकअप करताना आणि सगळं? भरपूर आहेत म्हणजे किस्से असे सांगण्यासारखं. बघायला गेलं तर पावनखिंड आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा आम्ही जंगलातच होतो, आणि एक सीन असा होता की आम्ही महाराज शंभूराजांना स्टोरी सांगतात की पावनखिंडीत काय घडलं आणि कशा प्रकारे बाजीप्रभूंनी लढाई जिंकली. तर ते सांगायचं शूट ज्या ठिकाणी होतं तिथे असा एक दगड होता, त्या दगडाच्या वर उभं राहून मला महाराजांसाठी बॅकपॅच धरायचा होता. मग महाराज बॅकपॅच म्हणजे केस लांब दाखवले होते आम्ही तेव्हा महाराजांचे. तर आर्टिस्टचे केस काही लांब नसतात, तर ते ज्या प्रकारे होतं तसं डिझाईन करून आम्ही तो पॅच बनवून घेतला होता. तर तो पॅच इथे आम्ही लावायचो, पण तो धरला नाही तर जिरेटो घालता यायचा नाही. तर तो धरायला मी जायचे युजली, आणि समोरून असिस्टंट आरसा धरायचा, आणि महाराज आपापले चिन्ह आपापला जिरेटो घालायचा. तर युजली मी पावनखिंडच्या सेटवरती मी असं सांगितलं होतं की मी सेटवर शक्यतो येणार नाही, कारण जंगलात आहे आणि तिथे खूप नाग सापडत होते, आम्हाला दिसत होते कंटिन्युअस. हा, जंगलातच होतो आम्ही. तर त्यामुळे मी असं, पण ह्या सिच्युएशन मध्ये मला ऑप्शन नव्हता, कारण हे मीच फक्त करते, कारण महाराज तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स फक्त मी करायचे. तर त्यामुळे मग मला तिथे जाणं भाग होतं. तर मग मी तिथे गेले होते. मग त्या दगडात हे सगळं झाल्यानंतर शूट आता सुरू होणार, तर मग खाली उतरून परत आम्हाला वरती जायचं होतं, मॉनिटर जिथे होता तिथे, आणि मग बेस कॅम्प अजून लांब होता. तर मी सगळं मॉनिटरवरती सगळं बघितलं, आणि मला पुढच्या आर्टिस्टला तयार करायला जायचं होतं, म्हणून मी बेसवर गेले. तर हे सगळं झाल्यानंतर मी पोचले बेसवर, आणि मला वॉकीवरती सांगण्यात आलं की मी ज्या दगडावरती उभी होते त्या दगडातून बाहेर 2 नाग. त्याच्यानंतर माझी जी काही टरकलेली होती मी परत तिथे गेलेच नाही. म्हटलं हे शक्य नाही, आपण शूटिंगचं ठिकाण बदलूया किंवा काही करूया, पण मी काही तर परत येणार नाही. मी भयंकर घाबरते सापांना, आणि हे दिग्पाल दादाला पहिल्या दिवसापासून माहिती होतं, त्यामुळे तो मला कधीही त्यांनी फोर्स केलं नाही की तू तिथे ये. पण पावनखिंडीची लढाई करताना पाण्यामध्ये होतं,
मला ऑप्शनच नव्हता, मला पाण्यात उतरावंच लागलं. पण ते अगदीच शेवट होतं, हे किस्सा घडल्यानंतरची गोष्ट होती. मी पाण्यात गेल्या मग सगळं उठायचे, साफ मग मी जी काय पळायचे. त्यामुळे मग ते शूटिंग थांबवायच्या दृष्टीने गोष्टी टाइमपास असं करायचे. तर ती एक गोष्ट पण मी पार पाडली, कारण पावसात शूट करणं खूप अवघड आहे. दाड्या मिशा तशाच्या तशा टिकवणं, त्या चिकटलेल्या राहणं, प्लस कॅमेरा एवढ्या गोष्टी कॅप्चर करतो की ते नेट दिसलं नाही पाहिजे जरी पाणी असलं तरी. तर आम्हाला ते आमच्यासाठी खूपच माझ्यासाठी टास्क होता, पण खूप उत्कृष्टरित्या ते पार पडलं आणि तो सिनेमा मग खूप सुंदर झाला. आणि तसंच वेडिंगचा सिनेमा आम्ही जेव्हा शूट करणार होतो त्याच्या 15 दिवस आधी माझं पायाचं अँकलचं ऑपरेशन झालं. आणि नाही, ऍक्सिडेंट नव्हता झाला, मला असं एक पस झाला होता ज्याच्यामुळे माझा पाय हत्तीसारखा खूप सुद्धा होता. एवढा पस बाहेर काढला होता ऑपरेट करून. त्यामुळे ते ऊन मोठी असल्यामुळे बांधलं पण खूप होतं, ड्रेसिंग चेंज करायला लागायचं. त्यामुळे मी लंगडायचं तेव्हा सेटवरती. मला ऑप्शनच नव्हता, पण मला काम तर करायला पाहिजे, कारण मी मुक्ता बर्वेची पर्सनल म्हणून पण काम करत होतो. तर तेव्हा तिचा पण लुक आम्ही खूप वेगळा केला वेडिंगच्या सिनेमामध्ये. आम्ही लेन्सेस वापरले, मी आयुष्यात पहिल्यांदा लेन्सेस लावले. मग त्याचे किस्से तर खूपच होते की तिने इव्हेंच्युअली जशी तिला सवय झाली तशी मी तिला शिकवलं होतं लेन्सेस लावायचे. आणि तर नंतर ती म्हणाले, सारिका तुझी गरज नाही मला, माझी लेन्सेस लावते. त्याच्या सुरुवातीला मी लावून द्यायचे. तर माझ्या तिला त्यांची पण प्रॅक्टिस झाली आणि तिचे लुक्स मात्र खूप वेगळे केले होते. तिला एक वेगळं कॅरेक्टर दिलं होतं आम्ही. तर तेव्हा मला सेटवरती आमच्या डीओपी लंगडा टॅगी म्हणायचं, कारण मी सगळीकडे लंगडत फिरायचे. नाही, लंगडी घातल्यासारखी, कारण तो पाय टेकवायचा नाही, मी तशीच फिरायचे. तर असं काही ना काहीतरी घडत असतं कुठल्या कुठल्या सिनेमामध्ये. सारिका, मेकअप ऍज अन आर्ट फॉर्म, ओके, तर त्याच्यात समजा आपण एखाद्या पेंटरला वेगवेगळ्या प्रकारची पेंटिंग काढायला सांगू किंवा असं, तर ऍज अ मेकअप आर्टिस्ट व्हॉट आर युअर चॅलेंजेस, की एखाद्या माणसाचं वेगवेगळ्या प्रकारे मेकअप करायचं किंवा असे काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी असतील ना? हो, माझा पहिला ऐतिहासिक सिनेमा जो होता सत्यशिकस्त, त्याच्यामध्ये आम्ही बहिर्जी नायकांना 9 रूपं दिली होती. आणि त्याच्यामध्ये हरीशला 9 वेशांमध्ये दाखवायचे आपल्याला. आता ह्याचे विचार करायचे, ह्याच्यापासून माझे असं झालं होतं की बापरे, आता हे करायचंय आपल्याला. पण मग आणि आम्हाला ऑथेंटिसिटी जपायची होती. आम्हाला लेन्सेस वापरायच्या नव्हत्या. मला डिरेक्टरकडनं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होत्या की ज्या गोष्टी त्या काळी अवेलेबल होत्या तेवढ्याच गोष्टींनी आपल्याला लुक चेंज करायचा. तर म्हणून मग आम्ही खूप अभ्यास केला त्याच्यावर. डोळ्यांचा रंग कुठल्या आयुर्वेदिक औषधाने वनस्पतीने बदलता येतो का पर्यंत आम्ही पोहोचलो होतो, की आम्हाला एक औषध वनस्पती पण मिळाली, पण ते इतकं टेम्पररी आहे की ते आम्हाला शूट करताना दाखवणं खूप अवघड गेलं असतं. म्हणून आम्ही ते यूज केलं नाही, पण आम्ही तिथपर्यंत म्हणजे अभ्यास केला होता. मग त्याच्यामध्ये आम्ही एक भिकारीचं कॅरेक्टर दाखवलं होतं. बहिर्जी भिकारी बनून बसलेले असतात आणि त्यांना बोलायचं असतं केशरशी, तर तेव्हा ते भिकारी म्हणून जातात लाल महालात. तर ते आम्ही आधीपासनं भिकाऱ्याचा रूप कसं करायचं म्हणून वेगवेगळ्या दाढ्या ट्राय करून गोष्टी करत होतो. आणि मग ज्या दिवशी आम्ही खरा भिकारी बनवला त्या दिवशी हरीशच्या डोक्यात असं आलं की आज प्रोड्युसर्स पण आलेले, तर मी जातो असाच आहे. प्रोड्युसर्सना माहितीच नव्हतं त्या दिवशी भिकारीचा रोल आहे किंवा काही. तर प्रोड्युसर असे बसलेले होते, तो व्हॅनिटी मधनं बाहेर आला, ते त्यांना काही दिसलेलं नव्हतं, तर आम्ही उलट्या बाजूनी बाहेर आलो. आणि मी प्रोड्युसर्सच्या इथे जाऊन उभी होते आणि तो नंतर आला. आणि हरीश टिपिकल भिकाऱ्यासारखा तिथे वावरायला लागला आणि शिरायला लागला, की प्रोड्युसरना असं वाटलं की आपल्या सेटवर भिकारी का आलाय आणि प्रोडक्शन काही करत का नाही याच्यामध्ये, म्हणून ते असे भडकले होते की काय चालू आहे आपल्या सेटवरती. आम्ही सगळं चालू दिलं आणि मग 5 मिनिटांनी आम्ही त्यांना सांगितलं, असं थांबा, ते भिकारी नाहीये, हरीश आहे, आपलं कॅरेक्टर आहे, त्याची प्रॅक्टिस करतोय तो. म्हणजे इतकं तो ओळखू आला नाही, इतकं ऑथेंटिक ते झालेलं होतं. मग ते झालं म्हणून दुसऱ्या दिवशी आम्हाला कव्वाल बनवायचा होता बहिर्जींना. तर आणि असा सीन होता की ते स्वतःचा कव्वालचं सगळं सामान किसनाला चढवतात आणि स्वतः हशम बनून महालाच्या बाहेर जातात, कारण ते एका खोलीमध्ये पेहरावाखाली असतात. तर ते करताना दीपाला त्याच्या डोक्यात आलं की आपण असं न करता
दुसरं कव्वाल बनवूनच ते बाहेर जातात आणि ह्याला कव्वाल बनवतात, असं दोन आपण करू शकतो का असं मला व्हॅनिटीमध्ये बोलवून विचारलं. म्हटलं पण आपल्याकडे गाड्या मिश्रा तेवढं नाही आहेत, आपण एकच सेट बनवून घेतला होता, ठरलं होतं तेव्हा. तर तो म्हटला नाही मी विचारलं की असं आपण काही करू शकतो का, किती वेळ आपल्याकडे. तो म्हटलं तुला पाहिजे तेवढा वेळ घे, कारण लाइटिंग मला खूप होईल. म्हटलं ठीक आहे बघूया करूया काहीतरी. माझ्याबरोबर माझ्या असिस्टंटला मी घेतलं आणि आम्ही सुरू केलं. आणि आम्ही एक जुनी जी खराब होणारी दाढी आम्ही आता वापरू शकत नाही अशी एक दाढी घेतली आणि त्या कव्वालची दाढी जशी आहे तशी ती कट करून परत वीव करून अशी ती दाढीविषयी आम्ही बनवून रेप्लिकेट केली. सिमिलर नाही सेम रेप्लिकेट केली आणि आम्ही 2 कव्वाल त्याच्या समोर लावून उभे केले. आणि ते शूट पण तसंच राऊंड ट्रॉलीवरती घेतलं गेलं की कव्वाल मधनं कव्वाल तयार झालाय आणि असं शूट फिल्ममध्ये पण तसंच दिसतं 360 कॅमेरा. आणि त्यामुळे हे चॅलेंज मला खूपच त्यावेळी आवडलं होतं की ऐन वेळेस आलेलं चॅलेंज होतं जे आम्हाला विग मेकर कडनं काही बनवून मिळणार नव्हतं, आम्हाला बनवायचं होतं. पण म्हटलं व्हाय नॉट, जर मिळाले तर चान्स का सोडायचा, असं करून आम्ही ते केलं होतं. कारण आमच्याकडे वेळ होता बेसिकली 5 मिनिटात करा वगैरे असं सांगितलं होतं. पण आम्ही ते केलं होतं आणि ते खूप हिट झालं होतं. त्यामुळे मजा आली होती आणि त्याच सिनेमासाठी मला अवॉर्ड मिळालं, त्यामुळे मला जास्त आनंद झाला होता की ते रेकग्नाइज पण झालं की लोकांना ते आवडलं आणि लोकांना खूप वेळा बहिर्जी नाईकच ते आहेत हे स्क्रीनवरती ओळखता पण नाही आलं आणि मग नंतर कळलं की ते आहेत. तसंच पावनखिंडमध्ये असतात काळेला आम्ही सिद्धी मसूद बनवलं होतं, आफ्रिकन बनवलं होतं. तर जोपर्यंत तो बोलला नाही तोपर्यंत कोणालाही कळलं नाही की तो असतात काय, नाहीतर त्याच्या डोळ्यातनं कोणालाही कळतं की हा असतात काय. पण त्याच्या डोळ्यांचा रंग आम्ही बदलला होता आणि खरंच लोकांनी येऊन सांगितलं की तो आम्हाला शेवटपर्यंत कळला नाही तो असतात काय आहे. तसंच शेर शिवराज जेव्हा सिनेमा आम्ही शूट करत होतो तेव्हा अफजल खानाचं पोट फाडलं जातं, तर ती फाडायच्या वेळी आतडी दिसली पाहिजे असं मला रिक्वायरमेंट आली. तर म्हटलं मला काय वाटलं एवढीशा आतडी असतात आपल्या, आतडी असते आपली. तर म्हणून मी एका डॉक्टरला विचारलं खरं केवढी असते, काय असतं, काय साईज असतो. तर मला तेव्हा कळलं की 2 ते 2.5 सेंटीमीटरची आतडीचा साईज असतो आपला विड्थ. तर म्हटलं ठीक आहे, मग आम्ही बनवायला घेतलं. मग मी आतडी बनवली, सगळं केलं. मुद्दा आला की आता ती फाडायची कशी, शूट करणार आहोत कसं, कारण जोपर्यंत फाईट मास्टर येत नाही तोपर्यंत आम्हाला ब्रीफिंग मिळत नाही की होणार आहे कसं शूट. तर मग आम्हाला ते जेव्हा ब्रीफिंग मिळालं तेव्हा मग त्याच्या आदल्या दिवशी मी ते पोट बनवलं. हाफ बनवून ठेवलं होतं पण वरचं कव्हर केलं नव्हतं, कारण ते कसं शूट करणार त्याच्याप्रमाणे किती धारेने काय होणार आहे, काय शूट होणार आहे, किंवा वाघनख मधनं कसं काय होणार आहे, ते रक्त यायला पाहिजे वाघनख मारल्यावर. तर ते ऍक्शन मास्टरशी बोलून मग आम्ही ते आदल्या दिवशी मी हॉटेलमध्ये बसून ते सगळं शूट केलं, बनवलं, व्हिडिओ काढला की हे असं असं होतंय का वर्क, असं ते वर्क झाल्यावर मग दुसऱ्या दिवशी आम्ही शूट करणार. तर फॉर्च्युनेटली अफजल खानाचा वध 10 नोव्हेंबरला झालेला होता आणि आम्ही शूटही त्याच दिवशी केलं. आणि ते रिअलिस्टिक दिसलं पाहिजे हे तर होतं आणि राऊंड ट्रॉलीवरती शूट होणार होतं, त्यामुळे 1 शॉट होतं. तर 1 शॉट मध्ये नखांमधनं पण रक्त आलं पाहिजे आणि आर्टिस्टला काही झालं नाही पाहिजे, कारण शेवटी मुकेश ऋषी होते, त्यांना काही झालं नाही पाहिजे आणि वेळ पण त्यांचा गेला नाही पाहिजे, त्यांना घाट नाही, किळस नाही वाटली पाहिजे, ते सगळंच होतं. तर मी त्यांना मग एक दिवस सांगितलं की ती आतडी आहे, किळस तर वाटणार, खरी दिसणार आहे ती. तर ते म्हटले ठीक आहे, दॅट इज ओके. असं करून मग आम्ही ते शूट केलं. आणि मग ते लिटरली ते जसं आपल्याला स्टोरीमध्ये सांगितलं की आतडी अशी अफजल खान धरून पळतो तशी ती धरावी लागली, कारण ती पळत होती. आणि त्याचा एक एंड मी अटॅच केलेला होता, सगळं पडायला बघून. तर तसं आम्ही ते शूट केलं आणि आम्ही टेंटच्या बाहेर, काय घडतंय आतमध्ये माहित नाही, फक्त कॅमेरावरती नंतर कळणार. मग नंतर आम्ही जेव्हा बघितलं तेव्हा ते शूट पण खूप सुंदर झालं. ते शूट झाल्यानंतर ते जर चांगलं दिसत असेल तर तो जो आनंद असतो ना तो वेगळाच असतो. त्यामुळे तो आनंद मला त्यामध्ये पावती मिळाल्यासारखं तेव्हा येईल परत एकदा झालेलं होतं. त्यामुळे मग नंतर माझं ते ऑलमोस्ट शेवटचा दिवस होता त्याचा, मग तो जो आनंद असतो तो कंटिन्यू होतो मग सिनेमा येईपर्यंत. आणि मला अजून एक विचारायचं तुला, त्याच्यातून
समजा रक्ताच्या हे स्प्रेज बाहेर पडतात किंवा काय म्हणतो आपण त्याला, तर ते सगळं पण तुझ्या त्या प्रॉस्थेटिक्स मध्ये आधी हजर पाहिजे ना तिकडे? हो, आधी VFX मध्ये ऍड होतं नंतर. काही गोष्टी VFX मध्ये केल्या जातात. फाईट मध्ये जे वार होतात तेव्हा काही कंटिन्युअस आम्ही रक्त एवढं दरवेळी थांबून करू शकत नाही, त्या गोष्टी VFX मध्ये होतात. पण मेन फॉर एक्झाम्पल आता सुभेदार मध्ये मुंडकं उडवलं हशमचं, तर ते मुंडकं उडवताना जे रक्त उडेल ते आम्ही VFX मध्ये नाही, ते आम्ही उडवलं. ओके, ऑन सेट. त्याचाही अभ्यास लागत असेल. हा, कसं उडलं पाहिजे, कारण कुठल्या पॉइंटला उडलं पाहिजे, कुठल्या पॉइंटला उडलं पाहिजे, कुठल्या डिरेक्शन मध्ये उडलं पाहिजे, आणि कॅमेरावर नाही उडलं पाहिजे, कारण कॅमेरावर उडलं तर काय करायचं. त्यामुळे ते एक टास्क असतं. सिरिंजेस वापरतो, असं वाटेल त्या गोष्टी आम्ही साईडवर वापरू शकतो. इट्स अ प्रोफेशनल जॉब. येस, कारण VFX मधनं शेवटी उडलेलं रक्त कळतं आणि खरं केलेलं त्याच्यामधला फरक तर कळतोच. त्यामुळे मग आम्ही शक्यतो प्रयत्न करतो की ते तिथल्या तिथे रिअलिस्टिक होईल. जसं तानाजींच्या वारामध्ये सुद्धा हाताला आरपार तलवार जाते, क्रॉस करते, तर त्याच्यामधनं काढताना पण रक्त यायला पाहिजे. ते पण आम्ही रिअल मध्ये शूट केलं, आतमध्ये रक्त भरून आणि असं. ते VFX मधनं रक्त आलं नाही. प्रयत्न शक्यतो आम्ही करतो की रिअलिस्टिक दिसेल. ज्या ठिकाणी शक्य नाहीये, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तिथे मग VFX वापरणार. सानिका, तू विक्रम गायकवाडांकडे शिकलीस, राईट? हो. हे एक खूप मोठं नाव आहे इंडस्ट्रीतलं. येस, बरोबर. आणि देन तू फ्रान्सला पण गेलीस ऍडव्हान्स शिकायला. तर हाऊ डिड दॅट कम अबाउट? मी माझी 10वी जस्ट झालेली होती तेव्हा विक्रम सरांचा एक आर्टिकल आलेलं होतं पेपरमध्ये. तर ते वाचल्यावर मला असं वाटलं की या क्षेत्रात पण काहीतरी आपण करू शकतो की डिझायनिंगच्या दृष्टीने असं. म्हणून मग त्यांचे पूर्वी 5 दिवसाचे क्रॅश कोर्सेस असायचे, तर त्या क्रॅश कोर्ससाठी मी गेले होते. सहजच गेले होते, बघूया आपण 5 दिवस आहे काय, 10वी झालेली होती, करूया अशा ह्याच्यात मी गेले होते. आणि तेव्हा माझा तिकडे हात बघून त्यांनी मला आईला विचारलं की हिला पुढे शिकण्यात काही इंटरेस्ट आहे का, तिचा हात चांगला आहे, चांगलं काम करते ती. तर हात म्हणजे मेकअप जे आम्ही करत होतो, तर टेक्निकल टर्म्स मध्ये आमच्या ह्याच्यात म्हणतात की हात कसा आहे बघायचं, ड्रॉइंगचा हात कसा असतो, मेकअपचा हात कसा आहे. तर माझा हात चांगला होता असं त्यांना वाटलं, आर्टिस्टिक आहे, तर हिला जमू शकेल प्रॉस्थेटिक्सच्या दृष्टीने सुद्धा, असं म्हणून त्यांनी आईला विचारलं होतं. तर मला इंटरेस्ट होताच, कारण मला आर्टशी रिलेटेड काहीतरी करायचं हे माझं पक्क होतं शाळेपासूनच. तर त्यामुळे मग ते झाल्यावर ते पण त्यांनी एक आईला सांगितलं की ते 70% शिकवू शकतात, 30% बाहेर जाऊन शिकावं लागेल असं त्यांनी सांगितलं होतं. कारण 70% ते इथे शिकू शकतात, टेक्निकली स्ट्रॉंग नाही करू शकत इथे, कारण आपल्याकडे तेवढे टेक्निकल गोष्टी नव्हत्या त्या काळी आणि अवेलेबलच नव्हत्या. तर त्यामुळे मग आई हो म्हणाली, मग मी त्यांच्याकडे शिकायला जायला लागले. मग ते म्हणाले एक दिवस की आपल्याला स्किन अॅनाटॉमी शिकणं खूप गरजेचं आहे. स्किन अॅनाटॉमी कशा करता, तर तुमची स्किन कशा प्रकारची आहे, कशी रिॲक्ट होणार, कुठल्या प्रॉडक्टला काय रिॲक्ट होणार, ते खूप गरजेचं असतं. जसं फॉर एक्झाम्पल साधं ब्युटी पार्लरमध्ये आपण जर गेलो सगळ्यांमध्ये, तर फेशियल किंवा काही आपल्याला ट्रीटमेंट्स करायच्या असतील तर स्किन बघितली जाते. आता ड्राय स्किन असेल तर ऑइली स्किनचे प्रॉडक्ट्स वापरून जर फेशियल केलं गेलं तर नंतर त्रास होतो स्किनला, किंवा वाईस वर्सा. तर तशा प्रकारे त्या सगळ्या गोष्टी मला त्यांनी शिकायला सांगितलं की स्ट्रक्चर्स कसे असतात, फेशियल स्ट्रक्चर्स कसे असतात, हाताचे स्ट्रक्चर्स कसे असतात, ते सगळं मला बेसिक आणि ऍडव्हान्स ब्युटीमध्ये शिकवलं गेलं. मनीषा केळकर म्हणून माझ्या गुरु होत्या, त्यांनी मला हे सगळं शिकवलं. आणि मग मी त्यांच्याकडे सायमल्टेनियसली जातच होते. आणि मग त्यांनी एक गोष्टी शिकवायला सुरुवात केली, साधे मेकअप शिकवले, मग त्याच्यानंतर त्यांनी प्रॉस्थेटिक्स मध्ये शिकवायला सुरुवात केली. तर सुरुवात करताना त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा माझ्यावरती चेक इन करून दाखवली होती. आणि मला असं झालं होतं की मग मला कसं शिकायला मिळेल, ते माझ्यावरच दाखवतात तर मला कसं कळेल. तर ते म्हटले बघूया आपण नंतर बोलूया. म्हणून मग मी काही केलं नाही. आणि मग नंतर सगळं झाल्यानंतर काढल्यानंतर त्यांनी मला विचारलं तुला असं का वाटतं की मी तुझ्यावर का केलं असेल. तर तेव्हा मला करत असताना असं रिअलाइज झालं की कशा प्रकारच्या प्रेशरने ते गोष्टी करतायत माझ्या स्किनवर, काय प्रेशर वापरतायत. ह्याच्यापेक्षा जास्त प्रेशर झालं तर मला दुखेल का नाही दुखणार माझ्या चेहऱ्याला, किंवा काढताना मेकअप काय पेन असतो,
या सगळ्या गोष्टी मला त्या स्वतः अनुभवायला त्यांनी भाग काढलं. करेक्ट. मी नंतर करताना त्या आर्टिस्टला काय होणार आहे, कशा कशातनं जाणार आहे, म्हणजे मी त्याची काळजी घेईन करताना, अशा दृष्टीने त्यांनी तो विचार केलेला होता. आणि मग तसं ते केलं आणि मी उत्तर बरोबर दिल्यामुळे ते खुश होते. कारण मग पुढे आमचं शिक्षण चालू राहिलं. आणि मग नंतर मी पॅरिसमध्ये, फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये एक जॉब फेअर फ्लोरिमॉन म्हणून एक अकॅडमी आहे, त्यांच्याकडे मी ऍडव्हान्स डिप्लोमा केला. ते 4.5 महिन्याचा कोर्स होता. तो 12वी नंतर केला. सरांकडेच होता. आणि मग त्या कोर्समध्ये मग खरंच आपल्याकडे अवेलेबल नसलेले टूल्स आणि सगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळाल्या. इथे आपण खूपच बेसिक गोष्टींबद्दल गोष्टी करत होते, किंवा इथे आम्ही वापरणारं सिलिकॉन सुद्धा बाहेरूनच यायचं, तर ते काम, त्या सगळ्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाल्या. सारिका, आपण आर्ट बोर्ड्सवर ना आपल्या ऑडियन्सला, ज्यांना कोणाला करिअर म्हणून हे घ्यायचं असेल कुठलाही सब्जेक्ट, तर त्याच्याबद्दल आपण त्यांना इन्फॉर्मेशन पास ऑन करतो किंवा त्यांना आपण गायडन्स देतो. तर आता जेव्हा प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग एवढं सगळं आपण मार्केट ओपन झालंय असं म्हणू शकतो, तर ब्रायडल मेकअप आणि इव्हेंट्सच एवढे झालेत आयुष्यात की त्या प्रत्येक गोष्टीला मेकअप हा कॉमन एलिमेंट ऍड होतो. जर कोणाला या क्षेत्रात यायचं तर तू त्यांना काय सांगशील? कारण ह्याच्या मागचा अभ्यास काय असेल? म्हणजे जसं तू फ्रान्सला जाऊन कोर्स केलेत किंवा विक्रमजींकडे तू शिकलीस एवढी वर्ष, तर व्हॉट वुड बी युअर ऍडवाइस टू दोज न्यू कमर्स? त्यांनी सुरुवात ब्रायडलनी करावी असं मी म्हणेन. कारण कुठेही बघायला गेलं तर स्ट्रगल खूप जास्त आहे, पण ब्रायडलच्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल म्हणायला गेलं तर तसं कमी आहे. कारण लग्न तर कंटिन्युअस होत राहतात, रिसेशन होऊ शकत नाही त्याच्यामध्ये, आणि क्विक मनी आहे बघायला गेलं तर. आणि इट इज ब्रायडल मेकअप करणं इज मच इझियर दॅन स्टँडिंग ऑन सेट फॉर 16 to 18 hours. 2-3 तासाचं काम आहे आणि यू आर फ्री. तुम्ही जर ऍज अ फिमेल विचार करत असाल, हाऊसवाईफ आहे किंवा फॅमिली आहे, तर 3 तास तर कोणीही जाऊ शकतं आणि काम करून आलं तर. आणि तुमचं आर्ट म्हणून काम चालू राहतं, वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करता येतात, आणि तुम्हाला ऑन लोकेशन करायचं, तुमचं स्वतःचं काही असलं पाहिजे असं पण नाही. त्यामुळे मग सुरुवात त्यांनी केली तर तुमचा हात पण चांगला बसतो. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. मी जवळजवळ 4 वर्ष फुकट काम केलं. एवढे मेकअप केल्यानंतर मला नंतर प्रॅक्टिस झाल्यामुळे हात तसा बसला. तुम्ही आज ठरवलं आणि उद्यापासून तुम्हाला काम करून पैसे मिळाले असं होऊ शकत नाही. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, आणि विदाउट प्रॅक्टिस तुम्हाला चेहरा इव्हन करणं हे पण खूप डिफिकल्ट आहे. कारण तुमचा हात जेवढा चालू राहील तेवढं तुमची सफाई जास्त चांगली होते, आणि तेवढं फिनिशिंग जे रिक्वायर्ड असतं ते येतं. क्विक मनी म्हणायला गेलं तर ब्रायडलमध्ये आहे, पण इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची जी नशा आहे ती वेगळी आहे. पण त्याचबरोबर ऑफ सीझन असा प्रकार पण येतोच आपल्या करिअरमध्ये. तर पावसाळ्यामध्ये शक्यतो शूटिंग होत नाहीत, तर त्यावेळी मग काही लोक असं ऑप्शन घेतात की तेव्हा सिरियल्स करायचा, कारण सिरियल्स काही बंद होऊ शकत नाही, पण फिल्म्स बंद होतात शक्यतो. पण मग त्यावेळी तुमचा हात जर बंद झाला तर परत जेव्हा फिल्म सुरू होतात तेव्हा परत तुम्ही बॅक टू स्क्वेअर वन जाता. तर तसं होऊ देऊ नका. तेव्हा काही ना काहीतरी करत राहा. तेव्हा ब्रायडल करा किंवा नाटकं करा किंवा लहान मुलांचे मेकअप करा, काही ना काहीतरी करत राहा. म्हणजे इंडस्ट्रीत तशी फ्लक्च्युएशन असतात, पण अशी ब्लँक पॅकेज प्रत्येक आर्टिस्टच्या करिअर मध्ये येतातच. तर अशा वेळी काय करा? खचून जायचं नाही, कामासाठी प्रयत्न करत राहायचा, लोकांना भेटत राहायचं, विचारत राहायचं काही काम आहे का, आणि जे मिळेल ते काम करत राहायचं. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. आणि मला 2015 नंतर याला काही प्रॉब्लेम आला नाही, कारण एक बॅकअप असल्यासारखं गोष्ट झाली की सलंगाणी स्पा आहे, त्यामुळे जेव्हा फिल्म्स नसतात तेव्हा मला इथे ना काहीतरी काम स्वरूपी चालू राहतं. त्यामुळे मला तो आत्ता प्रॉब्लेम येत नाही. पण जे सुरुवात करतायत त्यांना पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे.
तुम्ही आज शिकलात आणि उद्या तुम्हाला काम मिळालं असं होऊ शकत नाही. कारण मी स्वतः 4 वर्ष फुकट काम केलं, तेव्हा मला कुठे नंतर पैसे मिळायला लागले. मी आज शिकले म्हणून मला उद्यापासून पैसे देऊन तुम्ही काम द्या असं म्हणणं पण चुकीचं आहे. कारण शेवटी तुम्ही नवशिके असता, तुम्हाला काही एक्सपिरियन्स नसतो, त्यामुळे तुमचा जेवढा हात सफाई होईल तेवढं बघा. सरांनी आम्हाला सांगितलं होतं की त्यांना जेव्हा प्रॅक्टिस हवी होती, जेव्हा ते शिकले तेव्हा ते कोणालाही म्हणायचे मी तुम्हाला पैसे देतो पण माझ्यासमोर बसा, माझ्या हातून चेहरा जाऊ दे, जेवढे चेहरे जातील तेवढा माझी प्रॅक्टिस होईल. फुकट सुद्धा लोक बसायला तयार नव्हते, इतकी परिस्थिती आपल्याकडे असते. बरोबर. म्हणजे इतर कुठल्याही क्षेत्रात असं स्केचिंग चालू ठेवा म्हणतात तसंच आहे. कष्ट सगळीकडेच आहेत. तुम्ही कष्ट न करता तुम्हाला यश मिळणं अवघड आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये. मी जेव्हा या क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हा आजूबाजूची लोक सुद्धा किती बोलतात आपल्याला, हे का करायचंय, शिक्षण करणं त्यापेक्षा शिक्षण का नाही करायचंय, किंवा अशा ह्याच्यामध्ये लोक विचार असं करायचे की किंवा अजूनही करतात काही लोक, काहीच करायचं नाहीये, काहीच शिकायचं नाहीये म्हणून मेकअप करायचं. तर हे तसं नाहीये, ह्याच्यामध्ये पण शिक्षण आहे किंवा ह्याच्यामध्ये पण वेगळ्या प्रकारे तुम्ही गोष्टी करू शकता. नुसतं मेकअप म्हणजे रंगवलं चेहरा असं नसतं. आणि काही लोकांचे कॉन्सेप्ट असे असते की खूप गोष्टी वापरल्या म्हणजे मेकअप केलं, पण मेकअपचा अर्थ तुमच्यामध्ये जे असलेले फ्लॉज आहेत ते हाईड करणं आणि तुमच्यामध्ये जे चांगल्या गोष्टी आहेत त्या उठवून आणणं, ह्याला मेकअप म्हणतात. पण त्यांना असं वाटतं की काय गिरवलं म्हणजे झालं, पैसे मिळवायचे म्हणून करतायत, शिक्षण करायचं नाही. तर ही डोक्यातनं तुमच्या काढून टाका असं मी एक सजेशन देईन की असं नाहीये. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये शिक्षण तेवढंच लागतं आणि तेवढंच हार्डवर्क लागतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, या क्षेत्रात येताना घरच्यांचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. कारण हे खूप वेगळ्या प्रकारचं क्षेत्र आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकू येतात. त्यामुळे घरच्यांना असं वाटतं की किती सेफ आहे, आपल्या मुलींनी जावं का नाही जावं. आणि माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट केलं म्हणून मी या क्षेत्रात येऊ शकले. आणि फॉर्च्युनेटली लग्न झाल्यावर माझ्या इनलॉजने आणि नवऱ्याने पण खूप सपोर्ट केलं, त्यामुळे मी कंटिन्यू करू शकले. नाहीतर युजली असं होतं की लग्न झाल्यावर बंद पडलं सगळं, पण तसं न होता माझं त्याच्यानंतरही करिअर सुरू राहिलं. त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट खूपच गरजेचा आहे, कारण त्यांनी विश्वास ठेवला म्हणून मी ह्या क्षेत्रात जाऊन पुढे येऊ शकले. कारण येस, काही प्रमाणात या क्षेत्रात काम करणं अवघड आहे, पण ते आपल्यावर पण असतं. आपण कसे वागतो तसं आपल्याशी लोक वागतात. त्यामुळे स्वतःवर आपण कसं वागायचं हे आपण ठरवायचं आणि पुढे जात राहायचं. ग्रेट सानिका, थँक्यू सो मच. मेकअप या एरियात म्हणजे हा एरिया आर्टशी रिलेटेड आहे आणि त्याच्यातला एवढा सगळा अभ्यास आहे. प्रोस्थेटिक्स म्हणा किंवा जसं तू मगाशी म्हणालीस की स्किन टाइप्स, अॅनाटॉमी ऑफ द स्किन तू म्हणालीस, राईट. तर हे एवढा सगळा अभ्यास आहे याच्या मागे. इट इज नॉट की घेतला आणि सुरू केलं, किंवा इट डझंट स्टार्ट देअर, यु नो. ह्याला या विषयाला एक डेप्थ आहे. आणि आज बऱ्यापैकी तू टच केलेस सगळ्या गोष्टींना. ऍटलीस्ट आपण हे ऍट लेंथ बोलायला गेलो तर खूप वेळ जाईल, पण कव्हर केलेस की इंडस्ट्रीमध्ये जर जायचं असेल म्हणा किंवा ब्रायडल करायचं असेल तर काय कितपत अभ्यास लागतो. आर्टवर्क्समुळे आज मला इथे येण्याची संधी मिळाली. फारच छान त्यांचा एक स्टेप आहे ही, सगळ्या आर्टिस्ट लोकांना इथे बोलवण्याची आणि काय प्रकारे त्यांनी त्यांचा प्रवास कसा सुरू झाला हे त्यांना एक्सप्रेस करण्याची. तर तुम्ही सुद्धा नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.